पण जसं मी सुरुवातच केली, की बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे आणि फील्ड ज्या आहेत त्या इतक्या त्या विषयावर आपला पगाडा आहे. मग डॉक्टरीमध्ये आपण एम-डी केलेलं आहे, एम-डी मेडिसिन आहात. त्यानंतर शेतीसारख्या विषयामध्ये मला असं वाटतं संशोधन पर शेती वगैरे अशा आणि आत्तासाठी व्हायबल फार्मिंग या विषयावर हं. देखील आपलं प्रचंड आपला अभ्यास आहे, आपलं ज्ञान आहे आणि यासोबतच राजकारणातली पण वळणं तुम्हाला पूर्णतः ज्ञात आहेत. बऱ्याच वर्षापासून आपण राजकारणात आहात, इतकी वर्ष, इतकं दशकं आपण राजकारणामधले सगळे खाचखळगे तुम्हाला अनुभवले. माहिती आहेत आणि फार संघर्षातून आणि कष्टातून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. तेव्हा मागे वळून जेव्हा अनिल बोंडे पाहतात कधी काळी निवांत असताना, कसं वाटतं, की त्या काळामध्ये सुरू झालेलं शिक्षण ते आता खासदारकीपर्यंतचा प्रवास? खूप चांगलं परिपूर्ण वाटतं. यासाठी परिपूर्ण वाटतं, की एकाच फील्डला चिटकून राहिलो नाही. परंतु प्रत्येक फील्डमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यामध्ये उंची गाठली. खरं. कारण खरं जर पाहिलं तर नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेमधून सुरू झालेला प्रवास, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्यानंतर एक शिक्षकी पेशा म्हणजे प्राध्यापक म्हणून सुद्धा स्वीकारलं आणि एक क्लिनिशियन डॉक्टर म्हणून सुद्धा हॉस्पिटल एस्टॅब्लिश केलं मल्टी स्पेशालिटीचं. आणि मग अपघाताने म्हणा किंवा एक पॅशन म्हणून शेती करत असताना, डॉक्टरकी करत असताना राजकारणामध्ये आलो आणि राजकारणामध्ये संघर्ष करावा लागला, की शेवटी अपक्ष उभं राहावं लागलं. अपक्ष निवडून आलो. मग भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर एक चांगला मार्ग मला मिळाला आणि त्या मार्गाच्या माध्यमातून मी मंत्री झालो आणि आता राज्यसभेचा खासदार म्हणून आहे. परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक फील्डमध्ये संपूर्णतः झोकून देता आलं आणि त्याचा आनंदसुद्धा घेता आला आणि म्हणून तो प्रवासच आनंददायी असला पाहिजे माणसाचा, ते भाग्य मला मिळालं. त्याबद्दल खरोखर देवाचे, म्हणजे खरोखरच्या देवाचे आणि देवाभाऊचे दोघांचे आभार मानतो मी.